अहिल्यादेवी होळकर यांची आज 300वी जयंती आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा आज चौंडीमध्ये असतील। चौंडीत अहिल्यादेवींच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील। तर अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। दिल्लीमध्ये महादेव जानकर यांनी भव्य कार्यक्रम आयोजित केलाय आणि यासाठी राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव उपस्थित राहणार आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, अहिल्यादेवींची ही जी जयंती आज संपूर्ण राज्यभरात साजरी होईल, त्या निमित्तानं कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळते, कोणते नेमके उपक्रम असणार आहेत, विशेषतः चौंडीमध्ये आज काय कार्यक्रमांचं आयोजन आहे? आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे हे जन्मस्थळ आहे। चौंडी गावातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं हा जन्मस्थळ आहे आणि याच ठिकाणी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत आणि अभिवादनाचा कार्यक्रम साधारण 12 ते 1 वाजेच्या दरम्यान पार पडणार आहे। जर आपण उपक्रमासंदर्भात जर बोललो तर अशी या बाजूला तुम्हाला एक रथ दिसत असेल। हा रथ जो आहे तर हा संदेश यात्राचा रथ आहे आणि गेल्या 1 एप्रिल पासून हा रथ नाही का इंदोर पासून निघाला होता आणि इथे येऊन या यात्रेची सांगता झालेली। अशी अनेक उपक्रम आहेत की जे आजच्या दिवशी या ठिकाणी होत आहेत। त्या सामाजिक उपक्रम देखील अनेक आहेत, रक्तदान शिबिर असतील किंवा सामाजिक उपक्रम त्याचबरोबर आहेत। आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण जो चौंडी गाव आहे या अशा बॅनर लावण्यात आलेले आहेत। त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या अशा पद्धतीने संपूर्ण गावामध्ये आपल्याला बॅनर लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आज साधारण 12 ते 2 वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी राहणार आहे। सर्वात पहिले आल्यानंतर हे अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं जाणार आहे। त्यानंतर परिसरामध्ये असलेल्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी ते दर्शन घेणार आणि त्यानंतर जाऊन संबोधन करणार आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री उपस्थित राहणार। आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी कॅबिनेटची बैठक या ठिकाणी झाली होती चौंडीमध्ये आणि अनेक ज्या निर्णय घेण्यात आले होते आणि त्यानंतर दुसऱ्यांदा आता मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत आणि या सभेमध्ये साधारण जेव्हा संबोधन करणार आहेत मुख्यमंत्री त्यामध्ये नेमकं काय बोलणार आहे, अजून काही निर्णय ते बोलतात का, अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर मनपाच्या ज्या निवडणुका आहेत त्या संदर्भात देखील ते बोलू शकतात का, राष्ट्रीय राजकारणावर देखील ते काय बोलणार, या सर्वांकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। साधारण 12:15च्या सुमारास मुख्यमंत्री चौंडीमध्ये दाखल होतील आणि तिथून पुढे हे सर्व कार्यक्रम सुरुवात होणार आहेत। अगदी, आणि त्यावेळेला प्रत्यक्ष तुमच्याकडून पुढचे तपशील घेऊच। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।